काल माझ्याकडे एक फॅमिली गेट टुगेदर होतं. झोपायला खूप उशीर झाला, पण सकाळी रन करायचा होता. मग 2-3 तास झोप घेतली, उठून जाऊन 25 किलोमीटर रन करून आले. अशा पोस्ट्सना खूप सारे लाईक, कमेंट्स आणि ॲप्रिसिएशन मिळतं. कारण कमी झोप घेऊनही आपला वर्कआउट वेळेवर करणे याला आपण हायेस्ट फॉर्म ऑफ डेडिकेशन किंवा डिसिप्लिन मानतो. पण झोप ही काही फावला वेळामध्ये करायची ॲक्टिव्हिटी नाही आहे. झोप बॉडीची रिक्वायरमेंट आहे, इसेन्शियल ॲक्टिव्हिटी आहे. झोप रिकव्हरी आहे आणि जसं आपण ट्रेनिंग करतो, जसं रनिंग करतो त्याप्रमाणे तो आपल्या ट्रेनिंगचा पार्ट आहे. जसं आपण रन कंप्लीट करतो ना, तसं आपल्याला झोप कंप्लीट करणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण अपुरी झोप म्हणजे हाय लेवल ऑफ कॉर्टिसॉल, आपल्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतात. अपुरी झोप ज्याच्यामुळे आपला मेटाबॉलिझम, हॉर्मोनल हेल्थ डिस्टर्ब होते. अपुरी झोप म्हणजे लो मसल रिकव्हरी आणि ज्यामुळे इंजुरीचे चान्सेस वाढतात आणि आपला परफॉर्मन्सही खराब होतो. सो प्रॉब्लेम हा एकदा दोनदा कमी झोप झाल्याने येणार नाही. प्रॉब्लेम हा रेग्युलरली स्लीप डिप्रायव्हेशनने येतो. सो आपली झोप ट्रॅक करणं इम्पॉर्टंट आहे. झोप प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट आहे. आपण कुठलीही ॲक्टिव्हिटी करत असू किंवा नाही करत असू तरीही आपल्याला 7 ते 8 तासाची झोप गरजेची आहे. पण जर आपण हाय डिमांडिंग स्पोर्ट्समध्ये आहे तर झोप ही जास्त महत्त्वाचा भाग आहे. तिथे आपण झोपेशी अजिबात कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. मग त्याचं सोल्युशन काय आहे? ट्रेन स्मार्ट. ज्यावेळेला आपण प्लॅन करतो ना, त्यावेळेला पहिले 8 तासाची झोप होऊ शकते का हे प्लॅन करा. त्यानंतर आपल्याकडे जेवढा वेळ उरतो आहे त्या हिशोबाने आपले ट्रेनिंग प्लॅन्स किंवा आपले गोल्स फिक्स करा. दिवसा रन करायची सवय लावा, इव्हिनिंगला रन करायची सवय लावा, वेळ मिळेल तेव्हा रन करायची सवय लावा. ज्या दिवशी रन आहे त्या दिवशी आपण लवकर उठतो, ज्या दिवशी रन नाही आहे त्या दिवशी आपण उशिरापर्यंत झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये सुद्धा रेग्युलर आपल्या सायकल जर शिफ्ट होत असतील ते बॉडीला इक्वली डॅमेजिंग आहे. खूप बिझी असाल, अजिबात वेळ देऊ शकत नाही तर आपले रनिंगचे टार्गेट्स कमी करा. रनिंगमध्ये मेडल्स मिळतात, ॲप्रिसिएशन मिळतं, कुठल्याही स्पोर्ट्समध्ये आपलं फार कौतुक होतं. त्यामुळे वाहवत जाऊन आपण बॅक टू बॅक इव्हेंट्स करत असतो. कुठलेही बॅक टू बॅक इव्हेंट्स करू नका. बॉडीला सफिशियंट रिकव्हरी टाईम द्या. बॉडी आपल्याला त्याचाही रिवॉर्ड देणार आहे. ॲज अ रनर आपल्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण आपल्या खराब लाईफस्टाईलमुळे उद्या आपल्याला काहीही प्रॉब्लेम झाला तर कुणीही त्या लाईफस्टाईलला ब्लेम करणार नाही आहे. सगळेजण रनिंगला, जिमला किंवा स्पोर्टला ब्लेम करणार आहेत. सो बी मोर रिस्पॉन्सिबल. नो मेडल इज वर्थ आवर हेल्थ. Stay fit, stay healthy. Thank you so much.